जरशेगाईल झालं काम तुम्हाला झाला अबद्ध मी तेच म्हणून राहिलो ना पोरग आपल्याला झालं ना हा त्या जरशेगाईल झालं का नाही मग त्या जरशेगाईच्या पोराला दूध पाजायला ठेका घेतलाय का नाही ना सांग त्या जरशेगाईचं दूध पाजा म्हणते आणि तू दूध वाचन ना ऐकायची जवळपास दूध दिली तर दूध कोणत्या कोणत्या लाव कामाला लाव इच्या दुधाचा खोवा बनवतो चारतो पुढे ते कुजर खेळीवाले पाहिले भाऊ कसं कसं जीवन होईल म्हणतो पुरा ठसच काम आहे ए बैताडे आणि म्हणून कबीर महाराज कहते हैं शब्द संभल कर बोलिए शब्द को हाथ ना पाओ और एक शब्द करे घाव तो एक मरहम लगाव शब्दाने पेटतात घरेदारी आणि माणसे ते मला अलता फंदा सांगू नका सांगितलं जाणार नाही म्हणून हा तू नाही जात मी नाही जात काय हरकत नाही आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे ग शिला समजलं की नाही नवऱ्याचं पित्त बायकोचं पाहिजे मीठ तेव्हा जिंदगानी होते नीट जेव्हापर्यंत पती आणि पतीची विचार सुविचार एका टोकावर देत नसतात शिला तेव्हापर्यंत संसाराला गती मिळत नसते काय वाटते तुला आणि म्हणून काय म्हणतो अत्याचारात शांताबाई त्याची लय भारी एकदानी अत्याचारात शांताबाई त्याची लय भारी एकदानी आणि मग छावा भीमाचा लढतोय त्या कोरे गावाच्या मैदान छावा भीमाचा लढतोय कोरे गावाच्या मैदान पहिले थंडीने माणूस साले हातपाय वाकडे होऊन जायचे माय काम लपवा मारते हा लपवा काही गॅरंटी नाही तू अशी दूर दूर नको राहू जवळ राह माय घ्या. मला स्फुटता येते आणि म्हणून मी काय म्हणतो इकडे तिकडे फिरू फिरू मला सांगतं सुरक्षाच्या पावाला चाललो म्हणतं तमाशा तमाशा मला सांग ना आपल्या घरचे गहू संपत आले आणि तांदूळही संपत आले त्याले म्हणजे ए भाऊ म्हणा मी त्या रोजच्या रोज गमती पाहिली येईन म्हणा मध्ये म्हणा एक पोतं तांदळाचं आणि एक पोतं गव्हाचा पार्सल पाठवून देतो म्हणा पाठवणी देईल ना मग तो पाठवून देईल मग तुला वाटते दिलदार आहे तसा बापरे मग त्याचं डील पाहिलीस बापा कोटी मागाय का समोर आहे समोर समोर आहे चांगला आहे तुया वा रे वा आणि म्हणून काय म्हणतो इकडे तिकडे फिरू फिरू सांग फक्त भरशील काय नियमाने तू वागणारी या जगात तरशील नियमाने तू वागणारी या जगात तरशील लवकर उभी हो लवकर डिगी हो लवकर उभी हो पक्का विचार केलीस का तू नाही उभी होस ना पाय बरं मग नको म्हणजे मला हा नाही होत ना उभी म्हणजे पुरा थंडीने बावरी जुना हा गरम झालंस का म्हणजे गरम झाला पुरा गरम झालो मी अरे वा पागल तू फना काढून बसलीस तशी अरे वा तुझ्या अंगात आलं कामाचं दामणारी कुठं भेटते हरामाचं कामाचं दामणारी कुठं भेटते हरा
काळामध्ये बायाला तुम्हाला सांगतो आई, सावित्रीबाईची पुण्य आहे समजा. तुमच्या बायाच्या जातीने चूल आणि मूल हा पाय गावातून पायातली चप्पल डोक्यावर घेऊन चालावं लागत होतं. समजलं का नाही? या काळामध्ये जसे कपडे धुण्याची वॉशिंग मशीन निघली आहे का नाही, त्या काळामध्ये फक्त तुम्हाला लेकरं पैदा करायची मशीन समजत होती. पण उपकार मान बाबासाहेबाचे, तुमच्या महिलांसाठी 8 कलमी हिंदू कोर्टाने ग्रंथ लिहिलं. तत्कालीन पंडित प्रधान नेहरूने ते पास नाही केलं, बाबासाहेबांना राजीनामा दिला. सावित्रीबाई फुलेने समजलं का नाही, ते बी शाळा काढल्या माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेने. हा, आणि एवढ्या लवकर तुम्हाला मात चालला? तुम्हाला नाही, तुले नाही तर बाया म्हणतील हा शाहीर मोठा बदमाश दिसते हो. नाही काय तुम्हाला नाही म्हणत आई. आणि म्हणून तुझ्या अंगात आलं काग सांग आरक्षण भीमराव, मिळते कामाचं दामनार आणि कुठं भेटते हरामाच, ते गाहरीन पण गावरी कसा प्रपंच साधशील ग. एवढे दिवसाचा इले म्हणलं पोरं म्हणलं जिल्हा परिषदच्या शाळेमधून डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर, वकील झाले का नाही भाऊ? जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये टाकतो म्हणलं तर हे का म्हणते बैतारी, हे माझ्या इकडली म्हणते माझ्या पोराला म्हणते चांगलं शिकवायला पाहिजे म्हणते, मी चांगलं शिकवीन म्हणते, नर्सरीत टाका म्हणते, नाही तर सोड चिठ्ठी देतो म्हणे. नर्सरी टाकलं भाऊ. आणि हिच पण दे गाहरीन पलगावर कसं प्रपंच साधशील ग. नियमाने तू वागणार या जगात तरशील, नियमाने तू वागणार. खाण्यात माती पडत या मोती कुत्री हागत लमच्या बहीण का थंडीच्या बावरलास का तुला माणसाला भेटत कुस्ती खेळायले लमच्या पायासन कुस्ती खेळते लमच्या लेड खजूर येणं महासंग मग साल्या तोंडाच्या साल्या भाड्याच्या बैला तुला जाऊ दे म्हणलो ना, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणलो. जाऊ दे आणि कुठचं तेवढं मोठं तुला मारू नको म्हणलं, जाऊ दे म्हणलं. जाऊ दे म्हणायला पाहिजे होतं, जाऊ दे म्हणते, जाऊ दे म्हणलं असं तरी माझ्या पुढे खाती कोरोनातले नेले आणि तू जाऊ दे म्हणतो. काऊन का म्हणजे त्याच्याकडे गेलो तुला आणि मस्त बनव जाता नाही. हो जाता नाही गंगापुरीले चला दिमाग खराब करते. मला सांग दोस्ता मस्त भिल्ला होतास ना? भिल्ला नाही बे, करत होतो मी. म्हणजे तू करत होता का? करत होतो आपणच म्हणजे करत होतो म्हणून. अबे झगडा करत होतो. तू ना झगडा म्हणला का पहिले? मी म्हणलं लमच्या अठ्ठिया तुला समजलं असेल म्हणलं. म्हणजे का माहित तू करत होता? मी आपल्या बायकोला मारत होतो. तू मारत होता? मी मारत होतो. हा म्हणजे याच्या मतलब तू भिल्ला होतास. भिल्ला म्हणजे माराले माराले. हा बरं माराले तिला मारत होतो. आलास खात्यानं उठून टाकलं. अबे कोणाच्या घरी जायचं कमीत कमी खेकार खुकार करून गेलं पाहिजे. नाही बी येत ते खेकार खाद्यानं तर तुला एक काम करायला नाही पाहिजे. हा कोणतं? घराच्या आपल्या दरवाजात बोर्ड नाही लावायला पाहिजे. हा काम चालू आहे. वाहने हळू चालवा, वाहने हळू चालवा. तू आहे पंतप्रधान मंत्री होईल का? तू मला शान पण सांगशील. अबे मेरा घर तो हवी कोणी डर. मी आपल्या घर त्या घरी येऊन गेलो का बे? तू आपल्या घरी काही करणं मग कोणी गेलो? तुला काय लोकांची मनाई आहे माई मनाई आहे? हा मग का म्हणतो आपल्या घरी काय कर? तुला लोकांची मनाई नाही माई मनाई नाही. आपल्या घराच्या दरवाजा लावला करणं उघडा ठेव ठेव करत शिमग्याच्या फोड्या लोकांना होतं असं भाऊ. म्हणजे ते म्हणणं बरोबर आहे. म्हणजे लोकांना दिसलं नाही पाहिजे. दिसलं नाही पाहिजे. लोकांना जर दिसले तर त्याचे डोळे येतील. डोळे नाही आम्ही बावरून जातो ना. तुम्ही बावरून जातो आम्ही बावरून जातो का? तुमचा काय विचार होते? तुम्ही येऊन करा नाही. तुम्ही करू लागतो
सांगून राहिला म्हणते आपल्या बायकोला मारून राहिलं. हा, काय झालं? कोण म्हणते आपल्या बायकोला मारून राहिला अबे, म्हणते? मी म्हणतो म्हणलं ना. अरे माझं डोकं खराब नको करू तू. पण मी आपल्या डोळ्यानं पाहिलं. अरे साले सगळे सगळे मला दिला खराब दिमाग हा, खराब नको चांगला करू. बोल. चांगला बोल म्हणजे तुला काय वाटते म्हणजे तुझ्या घरी आलं म्हणून काही बोलशील का? माझ्या साल्या म्हणीन तुले. हा? साल्या म्हणीन म्हणलं ना. तू साल्या म्हणशील? हा. हा, हा, म्हण बरोबर साल्या. सालिया. हा, म्हण तू साल्या. अबे जानबे सालिया. हा, जाणं बे साल्या. आता पुढं म्हणलं असतं. अबे तर मी रिश्त्यानं म्हणून राहिलो तुले साल्या. बहीण मा म्हणजे तामा दिसताय. रिश्ता आहे किंवा बोलून राहिला बे. कसा आहे? कसा म्हणजे माय बायको कोण होते ती वाली? बायको होती. मारीन जोडा. अबे साल्या म्हणे मालूम आहे माईवाली बायको होते म्हणून मला मालूम हे आहे. तर सांगून राहिलो मी. तुझी वाली कोण होते म्हणलं? माय बहीण होते. तुझी बहीण होते माय बायको. हा. बरोबर आहे. हा. मग तू कोण झाला तिचा? नवरा. साल्या असा मारीन ना तुले. अरे बाबा हे माय बहीण झाली. माय बायको तुझी बहीण. हे माय बहीण झाली. तू कोण झाला? मग तू कोण झाला? मी तिचा नवरा झालो. तर मग? तू कोण झाला? मी भाऊ झालो. भाऊ झाला. हा. तर मग मा साला ना हसीन साल्या. हो का काका? का काका म्हणतो? मी त्याच्यातच असं. हे माय बहीण झाली. हा. मी तिचा भाऊ झालो. हा. हा बरोबर आहे. म्हणून मी तुझ्या साला झालो. झाला साला. नाही बोलला गेला तुम्ही आपल्या याच्यानं म्हणा रिश्त्यानं. रिश्त्यानं, हा. म्हणून तुला मला साल्या म्हणला. साल्या म्हणलं. आणि माई बायको कोण होती? साला कसं रे अलंकारी गारपीट साला आहे. पहिलेच हुशार आहे साला हे. बापा हा ती वाली बायको. हो. मायवाली तेच होय. कोण बायको? बे लमच्या माती खाया. तू आपल्यासारखा समजतं का बे मला ढकलंडू असा गिरवून दे बाम झेंडू हा. आणि मारीन. तू इथं जिरली ना. पुन्हा का आधी असा जर मस्त केला तर मारीन म्हणून डंडू. हा. तू जिरली ना. कोणाची मायवाली जिरू दे. कोण ती वाली बायको? हा. मायवाली बहीण होईल. बहीण मग आणि तू कोण होशील? तिचा भाऊ. हे तुझी बहीण झाली. मायवाली बहीण झाली. तू तिच्या भाऊ झाला. बरोबर. मग रिश्त्यानं तू मा साडाला झाला का साल्या? म्हणलं ना साला हा वरची ठेवणच बा म्हणून. अबे तसं नाही दोस्ता. कसं होतं? तू मला साल्या म्हणशील. मी तुला साल्या म्हणीन. बरोबर आहे. एखादा व्यक्ती पाहिजे का नाही मोठा मानास्पद. कायले भाटवा भाटवा. एकाला का घेतं घेणं पुढे दोंडा. एवढे तर भाटवे बसले आले. हे सगळे तुझे भाटवे तुले बी भाटवे ना माय बी भाटवे. असं. हा. आणि बहीण एकटी. बापाचा अरे बापा. हा. लमच्या बायाच्या जातीने गेला असता तेव्हा समजलं असतं लमच्या शेण खायत तुझे. झालं का? झालं का म्हणजे? काय झालं? हा काय ते झालं? मरण का वाचन बे. तर बापा कसं आहे आले? तुम्ही हा. काय लागले? बसायला दिली काय ना तिची आशा काय? बिलकुल चूप. मी सांगतो तेवढं काम कर. तू माझ्या साला कसं होतं? हं? चांगली हाताची घडी कर समोर आई बाई सारखं उभा नको राहू. हं. हा हा शाबास आता जमला. तू माझा साला कसा होता आणि मी तुझ्या भाटवा कसा होतो? तुझी बहीण झाली समोरून आणि तू झालास मागवून. आणि मारलं भोकंडोरा इकून एक म्हणजे म्हणजे काहून? त्या बहीण म्हणजे तुही माय बहीण झाली समोरून. हा. लमच्या भोकण्याच्या कांद्या हा. आणि मी इकून. तू सांग येतं काय ना बे बा घरी? घरात मला मागून झाला म्हणून. बे हे बोलण्याची परिभाषा आहे आमच्या गंथारी आहे. हा. हा तुझी बहीण झाली समोर म्हणजे तुला समजलं हा. का? पहिले नाही मला समोरून समजलं. समजलं ना पहिले तुझी बहीण जन्माला आली. हा. आणि 2-4 वर्षाच्या नंतर तू झालास म्हणजे मागवून झालास. यानं असं म्हणलं का बाजी? यानं काय म्हणलं पहिले समोरून तुही बहीण झाली म्हणे हा. आणि मागून तू झाला बहीण. मी इकून समजलो. कोण आहे दोस्ता? त्या जाऊ दे. हा. झाली गोष्ट ते पार पडली. या गोष्ट विचारू. कोणती? तुला विचारतो तुला बायको आहे का बा म्हणतो. बायको? मी विचारून विचारू कोण विचारू. नाही ना विचार ना. तुला बायको आहे का बा म्हणतो. कोण म्हणते बा म्हणतो? कोण नाही मीच म्हणतो तुले. म्हणजे तुम्ही म्हणता? मी म्हणतो तुले दोस्ता. का म्हणता? तुले बायको आहे का बा म्हणतो. कोण म्हणते? आता तुला नाही समजून राहिलं का? मला ओळखलास का तुला? हो हो ओळखलं ना? तू तुम्हाला कोण नाही ओळखत? कोण ओळखते? मग बहिणीचा नवरा होय ना कोटच्या पाड्डीवाला. अबे चांगला पारडी म्हणणं बे पाड्डी लावून राहिला असता. पाड्डीनं पाड्डी हा, होते ना. एकच घे. तो ओळखलास का तुला? ओळखलं. तर मीच तुले म्हणजे तुम्ही म्हणता? मी म्हणून राहिलो तुले. का म्हणता? का दोस्ता तुले बायको आहे का बा म्हणतो. साल्या मीच म्हणून राहिलो. आता समजलं. आता नाही समजलं तुले. म्हणजे तुम्ही म्हणून राहिले. मी म्हणून राहिलो दोस्ता तुले का तुले बायको आहे का बा म्हणतो. का म्हणता तुम्ही? का तुले बायको आहे का बा म्हणतो. तू कोण म्हणते बा म्हणतो? कोण नाही म्हणत म्हणतो. आणि मीच म्हणतो म्हणतो. म्हणजे तुम्ही म्हणता? मी म्हणून राहिलो तुले. आता लक्षात आलं आलं. ना दोस्ता. म्हणजे मी लास्यात. आता लक्षात आलं ना. सोडा ना बाजी. हा, सोड. आता लक्षात आलं. तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणता? मी म्हणून राहिलो तुले. का म्हणता? का तुले बायको आहे का बा म्हणतो. उठ, उठ, उठ नाही तर साला तुले लावून खातील.
राहिलो. आता आलं लक्षात. हा म्हणजे तुम्ही म्हणून राहिल्या. मी म्हणून राहिलो. हा का म्हणता? का तुले बायको आहे का बा म्हणतो? कोण म्हणते बा म्हणतो? अबे साध्या पाण्यात असा जांभाळी मग खरा करतं. म्हणजे तुम्ही म्हणता का? हा, मी म्हणून राहिलो. का म्हणता? का तुले बायको आहे का बा म्हणतो? नाही मला नवरा आहे. अबे असा काऊन उरपाटा बोलतो बे? मी असा आहो ना. अबे, तुला माहित? नाही. किती वर्ष झाले? बापा 10-12 वर्ष झाले. असं का? हो मी नवरा केला तर कोणाले? तो मेला म्हणा आता. गेला? तुझे तर मरणारा व्यक्ती कोण आहे? श्रीराम शाही. त्याच्या बाजूला. त्याले नवरा केला? हो त्याला तेवढ्या मोठ्या खेळ मिळाले? खेळ मिळाले म्हणजे तर कसा दिमागवाला कसा हुशार माणूस कसा होता. बे हो तर तो असाही घे ना. हा तर बापा घेते म्हणतो मजा येते. हा मजा येते. तुझी तर मस्त सोय होत असेल ना. कायची सोय होते माझी. हा, हा. एकदाचा बसला दिसला का नाही जेवायले हा. तर माझी सोय की होय म्हणा. हा. पण मी समजून गेलो. हा. म्हणलं ह्या आपली सोय करते. हा. पुरे गंज त्याच्या जेवढं आणून ठेवून देईन मी झोपून जाऊ. असं त्याच्यावर खात बस. खात बस. हा, खोकलत जा आणि ढकलत जा. हा. साल्या बरा आहेस बे तू. बरं आहे रे तू. हा. आमच्या भोकन टिकल्या मुले नवरा असेल का बायको असेल. तूच म्हणून राहिला ना. मी न म्हणलं म्हणून का? हा म्हणजे कशावरून समजू? कशावर म्हणजे हे टोपी टाकली हे नाही माहित तुले. टोपी दिसली? दुपट्टा तोय दिसला? जॅकेट जॅकेट दिसलं? बंगाली बंगाल दिसली? ह्यावाला हा. फुल पॅन्ट फुल पॅन्ट दिसलं? मग अजून मग म्हणजे बोले याच्या अर्थ तुला बायको आहे? बायको आहे. दोस्ता हा. तुझी बायको तुला भेटे? साबण समजतेस का? हा. लमच्या बायकोच्या लाता खाते. हा. मग जाऊ दे एवढे लोक सांगते का बे? हा. बस खाल्लो कोणाला सांगायचं? पाटील साहेब हा रखते तो बात करता हूं, खाता तो हकता हूं. हे पद्धत आहे माझी. असं? खावं बारीक चुरी हा. पण बायको थर्रा भेटते. मी कधी चौकातून घरी आलो बायको दरवाजात उभी राहते. मी तिच्या नजरेत दिसलो. हा. तेथून जसं मी दिसून गेलो तिले हा. तेथूनच बोंबलते आवं या म्हणते पहिले करून घ्या म्हणते. लमच्या जनावर आहेस का बे तू? काहून? काहून जनावर घरची अब्रू अशी चमत्यावर म्हणते या म्हणते पहिले करून घ्या. का करून घ्या? का करून घ्या म्हणते. तर का करून घ्या म्हणते? आंघोळ करून घ्या म्हणते. त्याच्या बाई म्हणून तर कपाळचं नाव डोकसा ठेवला. हा. मला भलतच वाटलं. आंघोळ करून घ्या आंघोळ म्हणते. करून घ्या. मग बाई आंघोळ झाली पाटील साहेब. हो. मग म्हणते मग म्हणते पिंकीचा पप्पा आता करता का? लमच्या केव्हा सुदर्शन बे तू? काहून? हा आता करता का करता का? जेवण आता जेवण म्हणता का तुला? तर तुला दणका ठेवलास ना. हा, दणका ठेवला असता म्हणजे? ऐकून घेत नाही हे पहिले सांगण्याची पद्धत होय का बे? बापा तर अशी थरला भेटते. दोस्ता हा. एक काम कर हा. वेळ कमी आहे. हा. तू आपल्या घरी जा हा. आणि आपल्या बायकोला घेऊन ये. काही हरकत नाही मी जातो घराकडनं लवकर येतो. हा. तेवढी तू सोय लावून ठेव कायची आलू पोळ्याची. पाहिजेच. बापा नाही एखादी दिवस नाही खात असतं का होते मरशी लोकांच्या घरी अबे लोक तुला काय बनव म्हणतो का बे मी? कसं? त्या घरी जेव्हा जेवायचं बनव म्हणतो आपणच बनवते. बहीण आमचा एक प्लेट होते तर तुझ्या 2 प्लेट होती. हा, तर आता ते सांग लोकाले आणि कर माझ्या नावाची बदनामी. आता मी केव्हा येतो. हा माझी बायको येते का? हे गोष्ट बरोबर आहे. तिला वाटलं पाहिजे का माझ्या नवऱ्याची लई पास आहे म्हणून. पासाहेब हा, म्हणून हा. मी काय म्हणलं हा. पोहे फेळे नेहमीच खातो पोह्यानं सूर फुगते. हा, हा. ऍसिडिटी होते गॅसेसची बिमारी होते. का बनवतो? का बनवतो म्हणजे कच्चा चिवडा बनवतो आणि त्या बायकोला मस्त चालतो. ठीक आहे 2-4 लिंबू टाकून चांगले खमसून दाबा. हिमाचा काम न धंदा मी हरकत जाऊ. पाटलाच्या घरी गेलो माल आणाची पिंपळाची हकलली पण घरी पाहता चारेने जिद्दत टाकून मगलम दिवाळी. त्या दिवशी म्हणलं बायको यावं 2 रुपयात ये म्हणलं पिढ्या घ्यायले. जसं 2 रुपयाचे नाव घेतलं जे धावली फळा घेऊन त्या बहिमा हागन गोत्रीने पडायला पण सापडलं नाही. एवढी उंमत बायको हाय लहानची की चुडी पण चिपकली मांडीला तर पुढे रखत पिढ्या सोडत नाही. त्या बहिमा पुरा सहतारी फास आहे. चाल घराकडे जाऊन पाहतो पटोपुट करून पाहतो ऐकली तर ठीक आता तेवढा तर हलकटाच्या होती. या बहिणमा 2 वाकड्या घेतो ना आपल्या घरी झोपतो काय घरीच्या बहिणमा. पण तोडी कोणी म्हणते बाजी भारत सरकारने 2 इंजेक्शन काढल्या म्हणते बायका भ्यायचे. एक देशीच्या बॉम्बरला दुसरा मवाच्या बॉम्बर. दाबताची विनंती आहे का दारू प्या नको ना आपली जिंदगी खराब करा नको. दारू पिल्या बायको भेटणं बाधावा आहे. डोक्यात टोपी टाकली जाय एखादा भजन पूजन म्हणते तर मग बायको तरी वाटेल का मला भक्ती वाटायला का म्हणतात झोपायतो. फिरत्या का वरती देसी फिरत्या का